नमस्कार. सत्या झोपलेला असतो. झोपेतनं उठतो, इकडे तिकडे बघतो, तर तो म्हणतो, आता माझी बोटं शाबूत आहेत बहुतेक. आणि इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यात धूमकेतू समोरूनच त्याच्यासाठी चहा घेऊन येते. सत्या बघतो, धूमकेतू चहा घेऊन आलेला. सत्या घाबरलेला असतो. जशी मीरा त्याच्या समोर चहा पकडते, तसा सत्या चहामध्ये बोट घालतो. त्यावर मीरा म्हणते, का घातलं बोट? त्यावर सत्या म्हणतो, घातलं. त्यानंतर मीरा त्याला चहा देते. सत्या चहा पितो आणि मीराकडे बघत असतो. मीरा म्हणते, हे बहुतेक आता मला घाबरता येत वाटतं. आणि सत्या चहा पित असताना पंकज आरडाओरड करत बाहेर येतो आणि म्हणतो, हे सत्या बाहेर ये, हे सत्या बाहेर ये. त्यावेळी देविका मागून येते आणि म्हणते, अरे पंकज, कशाला तू त्याला हाक मारतोयस? ती पनवती आली तर गोंधळ येईल. त्यानंतर पंकज काही ऐकत नाही. त्यानंतर सत्या म्हणतो, मीरा, हा चहाचा कप घे, मी बघून येतो हा कशाला हाक मारतोय. आणि पंकज हाक मारतोय. तिकडे सत्या बाहेर येतो. सत्या बाहेर आलेला असतो. निरुपा सुद्धा म्हणते की काय झालं, पंकज का हाक मारतोय सत्याला, असं बोलून निरुपा सुद्धा बाहेर येते. तर सत्याचे वडील ते सुद्धा बाहेर येतात. सगळेच जण आता सत्या आणि पंकजकडे बघत असतात. पंकज सत्याला म्हणतो, अरे तुझा हा घाणेरडा शर्ट माझ्या कपड्यात काय करतोय? माझे सगळे प्रीमियम ब्रँडचे शर्ट असतात आणि त्याच्यामध्ये तुझा घाणेरडा शर्ट आणि त्याचा किती घामाचा वास येतोय, मला सहन नाही होत. माझ्या कपड्यामध्ये असा शर्ट टाकत नको जाऊ, असं बोलून तो सत्याच्या अंगावर शर्ट फेकतो. सत्याला आता खूपच राग आलेला असतो, कारण पंकज खूपच माजोरड्या स्वरात बोलत असतो. त्यावेळी सत्या जाऊन पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय बोललास? आता सत्या पंकजला खूप मारणार हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. सगळेच घाबरले असतात. देविका म्हणते, सोड त्याला, पण सत्या काही सोडत नसतो. त्यानंतर मीरा बोलते, अहो नाही असं बोलताच सत्या शांत होतो. सत्या उलट पाडे बोलू लागतो आणि थोड्या वेळानंतर तो स्वीट्सची नावं घेतो. स्वीट्सची नावं घेतल्यानंतर तो फळांची नावं घेतो. सगळेच जण आता सत्याकडे बघत असतात. आता पंकजला आणखीनच चेव येतो. पंकज म्हणतो, हा ना एक नंबरचा फालतू माणूस आहे, फालतू आहे नुसता. ह्याचे कपडे सुद्धा फालतू आहेत आणि ह्याची गाडी, ती गाडी म्हणजे एकदम फालतू आहे. आता सत्या शांत बसला असतो, पण ज्यावेळी सत्याच्या डार्लिंगला म्हणजे गाडीला नाव ठेवलं जातं त्यावेळी सत्या खूपच चिडतो आणि सत्या रागारागात उठतो आणि आता तो पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय बोलला तू? तू माझ्या गाडीला नाव ठेवलं, तू माझ्या डार्लिंगला नाव ठेवलं, असं बोलून तो त्याचा आता गळा दाबू लागतो. तो त्याचा गळा दाबत असतो. मीरा काही बोलत नसते. मीरा ते सगळं बघत असते आणि देविका म्हणत असते, सोड त्याला, सोड. पण सत्या काही सोडत नसतो. पंकज खूपच आरडाओरड करत असतो, मला वाचवा, मला वाचवा. आता सत्याने पंकजचा गळा पकडलेला आहे आणि आता पंकजला सत्या चांगलीच अद्दल घडवत आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.